वेलकम स्टुडंट्स. आज आपण सिक्वेन्स अँड सिरीज ही असाइनमेंट डिस्कस करणार आहे. तर बघा, सिक्वेन्स आणि सिरीज असे दोन पार्ट या लेसन मध्ये. सिक्वेन्स म्हणजे नंबर्स किंवा टर्म्स यांची एका प्रॉपर रूल नुसार अरेंजमेंट. तर तीन सिक्वेन्स आपल्याला स्टडी करायच्या: अरिथमेटिक, जिओमेट्रिक आणि हार्मोनिक सिक्वेन्स. तर फर्स्ट अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय? एपी काय? इफ डिफरन्स ऑफ term and its previous term always remains constant in a sequence, then it is called arithmetic progression. जर आपण या नंबर ऑफ टर्म्स आहेत t1, t2, t3, नंबर ऑफ टर्म्स tn, जर दोन टर्म मधला डिफरन्स कॉन्स्टंट असेल t2 minus t1 is equal to t3 minus t2 always remains constant. This constant value is called common difference, d बनलं जातं याला. and its जी फर्स्ट टर्म आहे denoted by a या पद्धतीने. therefore terms in arithmetic progression काय होतील बघ. तर फर्स्ट टर्म a, नेक्स्ट असणार a plus d, a plus 2d and so on. this is the first term. ही सेकंड टर्म. तर याला इथं 1. तर nth टर्म साठी काय असणार? तर a plus n minus 1 into d is the nth term of arithmetic progression. okay, दिलेलं तुम्हाला इथं जनरल टर्म ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन इज tn, a plus n minus 1 into d. pth टर्म ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन फ्रॉम द एंड पासून p नंबरची टर्म काढायची. म्हणजेच बिगिनिंग पासून ती असणार n minus p plus 1th टर्म फ्रॉम द बिगिनिंग. सो t n minus p plus 1th टर्म इज इक्वल टू काय होईल या फॉर्म्युल्यानुसार? तर nth टर्मचा हा फॉर्म्युला आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. तर a plus n minus p plus 1 minus 1 into d म्हणजेच a plus n minus p d. this is the pth term from end पासून p नंबरची टर्म a plus n minus p d. त्याच खाली when sum is given, जेव्हा सम दिलेले असेल, सम ऑफ टर्म्स इन अरिथमेटिक प्रोग्रेशन, तर काय घ्यायच्या? a minus d, a plus d. 3 numbers in arithmetic progression. 4 numbers in AP, a minus 2d, a minus d, a plus d, a plus 2d या पद्धतीने घेऊ शकता. 5 numbers in arithmetic progression, a minus 2d, a minus d, a plus d, a plus 2d या पद्धतीने आपण ते नंबर सिलेक्ट करू शकतो. and when product is given, sum is not given, the terms काय कन्सिडर करायच्या? a plus d, a plus 2d terms in arithmetic progression. 3 numbers, 4 numbers, a plus d, a plus 2d, a plus 3d and terms 5 terms in arithmetic progression, a plus d, a plus 2d, a plus 3d and a plus 4d. 5 terms in arithmetic progression. okay, sum of n terms of arithmetic progression त्याचेच खाली दिलेला आहे. तर sn या सगळ्या नंबर ऑफ टर्म्सची आपण सम जर काढली, sn is equal to n upon 2 into 2a plus n minus 1 into d ही व्हॅल्यू येते. यालाच आपण असे लिहू शकतो, इट इज इक्वल टू n upon 2 a plus n minus 1 into d. this is the value of last term or nth term. so n upon 2 into a plus n last term हा झाला सम ऑफ n terms of arithmetic progression. कोणताही फॉर्म्युला दोघांपैकी अप्लाय करू शकतो. त्यानंतर इन्सर्शन ऑफ अरिथमेटिक मीन. a आणि b दोन नंबर्स तुम्हाला दिले, तर त्या दोन नंबरचा अरिथमेटिक मीन म्हणजे काय? तर a plus b
b upon 2 is called arithmetic mean of two numbers. मग जर समजा a आणि b हे दोन नंबर आहेत, या दोन नंबरच्या मध्ये n अरिथमेटिक मीन्स इंट्रोड्यूस करायचे आहेत, तर ते इंट्रोडक्शन कसं केलं जाईल, तर a1 a2 अप टू an हे काय आहेत, n अरिथमेटिक मीन्स a आणि b मध्ये इंट्रोड्यूस केले. तर बघा आता लक्षात घ्या, a आणि b यांच्यामध्ये असणारा जो डिफरन्स आहे त्याला कशाने डिवाइड करायला लागणार, n. तर हे अरिथमेटिक मीन, फर्स्ट अरिथमेटिक मीनची व्हॅल्यू, फर्स्ट नंबर a तर नेक्स्ट नंबर काय असणार a प्लस d. मग d म्हणजेच काय, तर b मायनस a अपॉन n प्लस 1 ही व्हॅल्यू त्याला डिवाइड. दिलेले फॉर्म्युला तुम्हाला n अरिथमेटिक मीन बिटवीन द टू नंबर्स a and b ही झाली a1 ची व्हॅल्यू. a2 ची व्हॅल्यू काय येणार, याला 2 ने मल्टिप्लाय a प्लस 2 इंटू b मायनस a अपॉन n प्लस 1 अँड सो ऑन. तर n अरिथमेटिक मीन असणार a प्लस n टाइम्स b मायनस a अपॉन n प्लस 1 या पद्धतीने. आणि लास्ट नंबर आहे b. तर हे a1 a2 a3 अप टू an, insertion of n arithmetic means between two numbers a and b. आता याच्यानंतर आहे जिओमेट्रिक प्रोग्रेशन. जिओमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजे काय, इफ रेशो ऑफ टू सक्सेसिव्ह टर्म and its previous term याचा रेशो ऑलवेज रिमेन्स जर कॉन्स्टंट राहत असेल, then the progression is called geometric progression. हा रेशो कॉन्स्टंट जो राहतो याला म्हणायचं कॉमन रेशो CR and it denoted by small letter r. तो याच जिओमेट्रिक प्रोग्रेशन याची कंडिशन काय मिळाली, tn nth टर्म आणि tn मायनस 1 प्रीवियस टर्म याचा रेशो ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. मग आपण टर्म्स जिओमेट्रिक प्रोग्रेशन मधल्या फर्स्ट टर्म a, सेकंड टर्म काय असणार ar, थर्ड टर्म ar स्क्वेअर ar क्यूब या पद्धतीने. याला काय म्हणायचं, फर्स्ट टर्म दिस इज सेकंड टर्म r ची 1 पॉवर या पद्धतीने. दिस इज द थर्ड टर्म, दुसऱ्या टर्म साठी 3 मायनस 1. सो nth टर्म ऑफ जिओमेट्रिक प्रोग्रेशन काय a into r raised to n minus 1. This is the nth term of geometric progression. हा फॉर्म्युला. आता p term from the end म्हणजेच काय, n minus p plus 1 term from the beginning. तर काय येईल, p n minus p plus 1 from the beginning is equal to a into r raised to n minus p plus 1 minus 1. So it is equal to a r raised to n minus p minus 1 plus 1 cancel. This is p term from end. एंड पासून p नंबरची टर्म किंवा बिगिनिंग पासून n minus p plus 1. तर आता इथे सुद्धा जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये जर आपण इफ प्रोडक्ट इज गिवन, जर प्रोडक्ट ऑफ n टर्म्स ऑफ जिओमेट्रिक प्रोग्रेशन असं एक्झाम्पल मध्ये दिलेलं असेल तर टर्म काय घ्यायच्या, 3 नंबर्स इन जिओमेट्रिक प्रोग्रेशन a upon r a r. जर 4 टर्म्स घ्यायचे असतील तर a upon r स्क्वेअर a upon r a r आणि a r स्क्वेअर या टर्म्स घ्यायच्या when product is given. आणि जर 5 टर्म्स घ्यायचे असतील a upon r स्क्वेअर a upon r a r a r स्क्वेअर या पद्धतीने 5 टर्म्स इन जिओमेट्रिक प्रोग्रेशन. आता सॉरी इथं स्क्वेअर नाही, a upon r क्यूब a upon r a r आणि a r क्यूब हे नंबर्स घ्यायचे अरिथमेटिक मध्ये. आता त्यानंतर जर इफ प्रॉडक्ट इज नॉट गिवन, जर प्रॉडक्ट ऑफ टर्म्स दिलेले नसेल तर जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये 3 टर्म्स कशा घ्यायच्या, a ar a r स्क्वेअर. डायरेक्ट या 3 टर्म्स इन जिओमेट्रिक प्रोग्रेशन. इफ
Product is not given. 4 terms AR square AR cube. 5 terms AR square AR cube आणि AR raised to 4. या पद्धतीने टर्म्स इन जिओमेट्रिक प्रोग्रेशन आपण लिहू शकतो. आता इथे सुद्धा इन्सर्शन ऑफ n जिओमेट्रिक मीन इन बिटवीन द टू नंबर्स a आणि b. याच्यामध्ये n जिओमेट्रिक मीन इंट्रोड्यूस करायचे. याला मी g1 g2 असे नाव दिले. gn. मग आता जिओमेट्रिक मीन फर्स्ट नंबर आहे a. तर जिओमेट्रिक मीन a आणि b दोन नंबर जर असतील तर त्यांचा जिओमेट्रिक मीन येतो स्क्वेअर रूट ऑफ ab. याला काय म्हणायचं? त्या दोन नंबरचा जिओमेट्रिक मीन. बघा, तर याच दोन नंबरचा जिओमेट्रिक मीन आहे स्क्वेअर रूट ऑफ a इंटू b. ज्यावेळेस तुम्हाला n जिओमेट्रिक मीन इंट्रोड्यूस करायचे इन बिटवीन द टू नंबर्स, सो कॉमन रेशो r ची व्हॅल्यू काय येते? b अपॉन a. लास्ट टर्म आणि फर्स्ट टर्म याचा रेशो रेज टू पॉवरला 1 अपॉन n प्लस 1. दिस इज द फॉर्म्युला फॉर कॉमन रेशो. मग काय होईल? फर्स्ट टर्म a, तर g1 फर्स्ट जिओमेट्रिक मीन काय असणार? a इंटू r म्हणजेच काय? b अपॉन a रेज टू 1 अपॉन n प्लस 1. देन सेकंड जिओमेट्रिक मीन याची व्हॅल्यू असणार a इंटू b अपॉन a रेज टू 2 अपॉन n प्लस 1. सेकंड जिओमेट्रिक मीन and so on. AR square याची व्हॅल्यू आहे आणि nth जिओमेट्रिक मीन a into b upon a raised to n upon n plus 1 is the nth जिओमेट्रिक मीन. या पद्धतीने आपण नंबर ऑफ जिओमेट्रिक मीन इंट्रोड्यूस करू शकतो. आता याच्यानंतर आहे सम ऑफ n टर्म्स ऑफ द जिओमेट्रिक प्रोग्रेशन. या सगळ्या टर्म्स ज्या जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहेत यांची समेशन व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. तर बघा, याची व्हॅल्यू येते a into r raised to n minus 1 upon r minus 1 if r is greater than 1. याचीच व्हॅल्यू येते a into 1 minus r raised to n upon 1 minus r if r is less than 1. आणि जर r ची व्हॅल्यू 1 असेल, कॉमन रेशो जर 1 असेल, याचा अर्थ काय? ती कॉन्स्टंट सिक्वेन्स झाली a a a अशी सिक्वेन्स n टाइम्स. तर काय होईल? सम ऑफ n टाइम्स a इट इज इक्वल टू n a. तर हे फॉर्म्युले आहेत सम ऑफ n टर्म्स ऑफ द जिओमेट्रिक प्रोग्रेशन. ओके, प्रॉपर्टी जिओमेट्रिक प्रोग्रेशनच्या दिल्या आहेत की इन फायनाइट जिओमेट्रिक प्रोग्रेशन प्रोडक्ट ऑफ टर्म्स इक्विडिस्टंट फ्रॉम द प्रोडक्ट ऑफ टर्म इक्विडिस्टंट असणाऱ्या टर्मचा प्रोडक्ट. समजा a1 a2 अप टू an. त्याच्या प्रीवियस टर्म काय असणार? a n minus 1. या टर्म्स आहेत. मग फर्स्ट टर्म लास्ट टर्मचा प्रोडक्ट इज इक्वल टू सेकंड टर्म सेकंड लास्ट टर्म a2 a n minus 1. तर यांचा प्रोडक्ट ऑलवेज रिमेन्स काय राहतो? कॉन्स्टंट. ओके, आता सेकंड प्रॉपर्टी दिली, इफ टर्म्स ऑफ गिवन gp आर चूजन at regular interval then these terms new sequence also form a gp. समजा a1 a2 a3 a4 a5 a6 अप टू an या टर्म्स जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये जर असतील आणि आपण जर तीन तीन टर्मचा जर ग्रुप आपण तयार केले, रेग्युलर इंटरवलला टर्म जर घेतला, तर ही जी सिक्वेन्स आहे तीन टर्म, या तीन टर्मचा ग्रुप या सुद्धा काय फॉर्म करतात? इट ऑल्सो फॉर्म्स द न्यू जिओमेट्रिक प्रोग्रेशन. ओके, तर यांचा रेशो ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट राहतो. आणि थर्ड प्रॉपर्टी दिलेली आहे, फर्स्ट वन, प्रोडक्ट ऑफ टर्म्स इक्विडिस्टंट फ्रॉम द स्टार्टिंग एंड बिगिनिंग ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. Second property, if we take terms at regular interval, then the new sequence form is also in GP. यालाच T1, T2 अशा टर्म जर केल्या तर T2 upon T1, T3 upon T2 always remains constant.
आणि तिसरी प्रॉपर्टी, जर जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असणाऱ्या टर्म यांचा जर आपण लॉग घेतला, देन द न्यू सिक्वेन्स फॉर्म इज AP. A AR स्क्वेअर अप टू AR रेज टू n मायनस 1. या टर्म जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये यांचे लॉग जर घेतले, log A प्लस log R, पुढची काय होईल, log A प्लस 2 टाइम्स log R अँड सो ऑन. मग यांचा डिफरन्स आपण जर बघितला तर ऑलवेज रिमेन्स काय आहे, कॉन्स्टंट. सो दिस टर्म्स आर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन अँड दिस टर्म्स आर इन जिओमेट्रिक प्रोग्रेशन. जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये असणाऱ्या टर्मचा लॉग जर घेतला तर त्या टर्म काय असतात, अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये. अँड वाइस वर्सा, अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये असणाऱ्या टर्म यांचा लॉग घेतला तर त्याच टर्म कशात असतात, जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये. आता थर्ड वन, लास्ट, हार्मोनिक प्रोग्रेशन. काय लिहिलं बघा, इफ T1 T2 T3 terms up to Tn are in arithmetic progression. जर या टर्म arithmetic progression मध्ये असतील, then their reciprocal are in harmonic progression. 1 upon T1, 1 upon T2, 1 upon T3, 1 upon Tn are in HP. Or T1 T2 T3 up to Tn टर्म्स आर इन हार्मोनिक प्रोग्रेशन. जर या टर्म हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये तर त्यांचे रेसिप्रोकल कशात असणार, अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये. आता आपल्याला याच हार्मोनिक प्रोग्रेशनची nth टर्म फाइंड करायची. मग मी अरिथमेटिक प्रोग्रेशनची nth टर्म माहिती, a प्लस n मायनस 1 इंटू d. तर nth टर्म ऑफ HP काय असेल, इट इज इक्वल टू 1 अपॉन a plus n minus 1 into d. nth term of the harmonic progression. बघा, हार्मोनिक मीन a, b आणि c जर हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये असतील, then b is called harmonic mean of a and c. आता हा हार्मोनिक मीन b आपल्याला फाइंड करायचा आहे. मग काय असणार, लक्ष द्या आता. ABC हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये 1 upon A, 1 upon B, 1 upon C आर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन, त्यांचे रेसिप्रोकल. 1 upon B हे तीन अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत. मिडल नंबर इतर दोघांची एव्हरेज व्हॅल्यू म्हणजेच इतर दोघांचा मीन व्हॅल्यू असेल. 1 upon A प्लस 1 upon C upon 2, याला सिम्प्लिफाय केलं तर 2 upon B is equal to A plus C upon AC, and from this B is equal to 2 AC upon A plus C. तर हीच झाली हार्मोनिक मीन. A आणि B C हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये होते, तर B is equal to 2 times AC upon A plus C. याला असंही लिहू शकतो, AC स्क्वेअर रूट मध्ये याचा स्क्वेअर अपॉन A plus C upon 2. तर ही कोणाची व्हॅल्यू आहे, इट इज जिओमेट्रिक मीन. तर हार्मोनिक मीन इज इक्वल टू जिओमेट्रिक मीनचा स्क्वेअर अपॉन दिस इज द व्हॅल्यू ऑफ अरिथमेटिक मीन. सो H हार्मोनिक मीन इज इक्वल टू G स्क्वेअर अपॉन A और AH इज इक्वल टू G स्क्वेअर. तर हे रिलेशन आहे अरिथमेटिक, जिओमेट्रिक आणि हार्मोनिक मीन मधलं. ओके, यानंतर आहे अरिथमेटिक जिओमेट्रिक प्रोग्रेशन. जर समजा सिक्वेन्स तुम्हाला त्या सिक्वेन्स मध्ये नंबर ऑफ टर्म्स T1 T2 T2 वेगवेगळ्या टर्म्स आहेत, A1 B1 A2 B2 A3 B3 आणि AN BN अशा टर्मचा प्रॉडक्ट आहे त्या सिक्वेन्स मध्ये. ओके, तर यातले फर्स्ट नंबर्स A1 A2 A3 up to AN are in arithmetic progression, and second terms B1 B2 B3 up to Bn are in geometric progression.
अरिथमेटिक मध्ये आहेत. देन द सिक्वेन्स फॉर्म बाय प्रॉडक्ट ऑफ द टू सिक्वेन्सेस. अरिथमेटिक आणि जिओमेट्रिक मध्ये असणाऱ्या टर्मच्या प्रॉडक्टची सिक्वेन्स याला म्हणायचं अरिथमेटिक और जिओमेट्रिक प्रोग्रेशन, एजीपी. ओके, मग याची nth टर्म कशी काढायची, याची nth टर्म कशी फाइंड करणार, तर या टर्म अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये. सो nth टर्म ऑफ अरिथमेटिक प्रोग्रेशन काय असणार, a प्लस n मायनस 1 इंटू d. आणि जिओमेट्रिक प्रोग्रेशन ची nth टर्म a इंटू r रेस टू n मायनस 1. तर या पद्धतीने म्हणजेच nth टर्म ऑफ द सिक्वेन्स, टोटल सिक्वेन्स काय होईल, tn is equal to tn an into bn. या दोघांचं मल्टिप्लिकेशन, a into a plus n minus 1 into d into a r raised to n minus 1. तर ही झाली nth टर्म ऑफ द अरिथमेटिक ऑफ जिओमेट्रिक प्रोग्रेशन. त्यानंतर स्पेशल सिरीज दिलेली आहेत. सम ऑफ n नॅचरल नंबर्स, नॅचरल नंबर्सची ॲडिशन, समेशन 1 2 3 अप टू n. नॅचरल नंबरची ॲडिशन r इज इक्वल टू 1 टू n r. r ची व्हॅल्यू 1 पासून n पर्यंत आणि त्यांचं समेशन ॲडिशन घ्यायची. हीच व्हॅल्यू येते n इंटू n प्लस 1 अपॉन 2. स्क्वेअर्स ऑफ नॅचरल नंबर्स 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर अप टू n स्क्वेअर is equal to summation r is equal to 1 to n r square n into n plus 1 into 2n plus 1 upon 6. क्यूब ऑफ नॅचरल नंबरचे ॲडिशन, ते फॉर्म्युला 1 दिलेले आहे. n into n plus 1 upon 2 टोटल ब्रॅकेट स्क्वेअर. प्रॉपर्टीज दिल्या आहेत अरिथमेटिक जिओमेट्रिक प्रोग्रेशन. आता मगाशी आपण बघितली g square is equal to a into h and arithmetic mean is greater than geometric mean, geometric is greater than harmonic mean. तर हे या तिघांमधलं रिलेशन आहे. दोन रिलेशन यांचा आपल्याला युटिलायझेशन करायचं. आयडेंटिटीज ऑफ नॅचरल नंबर, काही आयडेंटिटीज दिलेल्या आहेत. 1 मायनस 1 प्लस 1 मायनस 1 अप टू n टर्म्स. याची ॲडिशन येते 1 मायनस मायनस 1 रेस टू n अपॉन 2. शॉर्टकट आहे, तर ही आपण डायरेक्ट युटिलाइज करू शकतो किंवा त्यालाच समेशनच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं आणि त्याचं सिम्प्लिफिकेशन. तर याच्यातलाच लक्ष द्या 11 नंबर. आता इथलं जर आपण घेतलं 8 नंबर जो शॉर्टकट आहे 7 8 कुठलाही असेल, तर याच्यात काय दिलेलं आहे 1 प्लस 3 प्लस 5 अप टू n टर्म्स. यांची ॲडिशन काय इज इक्वल टू n स्क्वेअर. आता हे कसं आलं, तर हे जे नंबर आहेत 1 3 5 आर इन arithmetic progression with a is equal to 1 and common difference 3 minus 1 2 5 minus 3 2 constant. Arithmetic progression मध्ये so its nth term is or r number ची टर्म त्याची काय येईल, तर a plus r minus 1 into d. So a 1 plus r minus 1 d common difference is 2. So 1 plus 2r minus 2. हीच काय येणार 2r minus 1. ही झाली r टर्म. आपल्याला सम ऑफ n टर्म फाइंड करायचे आहे. समेशन r is equal to 1 to n r टर्म. समेशन r is equal to 1 to n सम ऑफ n टर्म्स काय होईल 2r minus 1. 2 r चा फॉर्म्युला येणार n into n plus 1 upon 2 minus 1 समेशन 1 ची व्हॅल्यू येणार n. 2 2 कॅन्सल, n कॉमन घेतला ब्रॅकेट मध्ये n plus 1 minus 1 plus 1 minus 1 कॅन्सल. सो इट इज इक्वल टू n स्क्वेअर. तर या पद्धतीने ते रिझल्ट्स प्रूव्ह केलेले आहेत. आता बघा यातला 11 नंबर इम्पॉर्टंट आहे. काय दिलंय s रेस टू r 1 रेस टू r 2 रेस टू r 3 रेस टू r अप टू n रेस टू r इज इक्वल टू s रेस टू r. तर याच्यासाठीच वेगवेगळे फॉर्म्युले. जर r ची व्हॅल्यू आपण 1 जर टाकली तर सम ऑफ फर्स्ट पॉवर और नॅचरल नंबर्सची ॲडिशन येईल. यांची r
ची व्हॅल्यू जर 2 टाकली काय येणार 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर यांची ॲडिशन म्हणजे समेशन ऑफ n रेज टू 2 स्क्वेअर्स ऑफ नंबर्सची ॲडिशन. हे जर n ची व्हॅल्यू जर 3 टाकली बघा s1 काय येईल s1 पॉवरला किंवा तुम्ही हा जो r आहे s1 म्हणजे 1 प्लस 2 प्लस 3 1 पॉवर n ची अप टू n ती येते n इंटू n प्लस 1 अपॉन 2. s2 काय येईल r च्या जागी 2 व्हॅल्यू टाकली 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर स्क्वेअर्सची ॲडिशन अप टू n स्क्वेअर n इंटू n प्लस 1 2n प्लस 1 अपॉन 6. s3 काय येईल तो 1 क्यूब 2 क्यूब 3 क्यूब अप टू n क्यूब यांची ॲडिशन n इंटू n प्लस 1 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर या पद्धतीने व्हॅल्यूज आहेत. तर s4 इज इक्वल टू s2 अपॉन 5 इंटू 6 s1 मायनस 1. तर s4 म्हणजेच काय फोर्थ पॉवर नॅचरल नंबरची 1 रेज टू 4 2 रेज टू 4 यांची ॲडिशनसाठी अप टू n रेज टू 4. तर त्याचा रिझल्ट ऑब्टेन केलेला आहे हे लक्षात ठेवा. आणि लास्ट एक इम्पॉर्टंट रिझल्ट तिथे दिलेला आहे शॉर्टकट दिलेला आहे काय की फॉर ऑड n डिफरन्स ऑफ टू स्क्वेअर्स n इज इक्वल टू n प्लस 1 अपॉन 2 स्क्वेअर मायनस n मायनस 1 अपॉन 2 स्क्वेअर. तर या रिझल्टचं युटिलायझेशन फॉर n इज ऑड n जर ऑड असेल तरच मग n इज इक्वल टू जर आपण 2007 व्हॅल्यू जर मी टाकली तर काय येईल 2007 इज इक्वल 2007 प्लस 1 2008 अपॉन 2 1004 स्क्वेअर मायनस 2007 मायनस 1 2006 अपॉन 2 1003 स्क्वेअर. तर दोन सक्सेसिव्ह टर्मच्या स्क्वेअर मधला डिफरन्स इज इक्वल टू 2007 या पद्धतीने